ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण शिवभक्तीचा माझा प्रवास हे आत्मकथन ऐकत आहात. आणि आता मध्यंतरी काळातलं मी सांगितलेलं आहे, समजा मी कसं शिकायलो वगैरे. पण आपल्याला एक मॅसेज आला. हं? तर म्हणले, महाराज म्हणले की आता तुमच्या बालपणातील दिवाळी कशी होती, त्यातला एखादा किस्सा, अनुभव आम्हाला अवश्य सांगा, कारण आता दिवाळी आल. हं? तर मंडळी, त्यांच्या विनंतीला मान देऊन माझ्या बालपणातील दिवाळीतले काही किस्से सांगतो, जेवढे आठवतील तेवढे. हं? तर बालपणातली दिवाळी, तसं तर सर्वप्रथम मी सांगतो की मला ते खाण्यापिण्याविषयी जास्त आकर्षण नव्हतं. मेन कारण म्हणजे कसं असतं की आता दिवाळीमध्ये लाडू असतात, कारंजी असते, काय म्हणतात ते तुमचे, चकली होकली, चिवडा वगैरे काही काही बरंच असतं, काही काही आयटम. पण एवढं आकर्षण मला काही त्या दिवाळीचं नव्हतं. दिवाळीचं आकर्षण माझं म्हणजे आकाशकंदील करणे. म्हणजे पहिले काही त्याला आकाश दिवा म्हणायचे. हं? ते कामट्याचा, विळूच्या काड्याचा दिवा करायचे. आणि ते दिवा कधी कोजागिरी पौर्णिमेपासून लावल्या जायचा, आणि त्याच्यामध्ये लाईट नसायची. आमच्या वेळेस ते दिवा ठेवायचे आतमध्ये, आणि त्याला बाहेरून पतंगी कागद म्हणून भेटायचा, ते कागद चिटकवायचे. आणि ती कशाने चिटकवायचा, तर ते गव्हाचं पीठ ही चांगलं पिटल्यासारखं असं शिजवायचं आणि त्याच्यानं चिटकायचं. तेव्हा डिंक वगैरे वापरणं, अगर डिंकाचं असं काही, अगर फिविकॉल काय जे आहेत ना आताची चिटकायची, ती पद्धत काही नव्हती. कारण डायरेक्ट तशी खळ करणे त्याला म्हणायची, त्याला ते चिटकवायचे. आणि त्या गोष्टीमध्ये सुद्धा मी तरबेज होतो. कारण बरेचसे मुलं की आकाशकंदील बांधून घ्यायचा म्हणून, एकतर माझा भाऊ बी तरबेज होता. मोठा भाऊ बी आकाशकंदील करायला खूप, कारण तो चित्रकार असल्यामुळं आणि शिल्प वगैरे असे काय बनवण्याच्या ह्याच्यात ते पण होता. त्याच्यामुळं त्याच्याकडे यायचे, पण मी पण त्याला ते करू लागत, कारण मी पण माझे प्रायव्हेट दुसऱ्या पोराचे करून देत असत. आणि त्यावेळेसचे आकाशकंदील ही वेगळे होते. आता सारखे प्लास्टिक वगैरेचे नव्हते. विळूचे काडे, विळू आणायचे, विळू तोडलेले विळूचे फोडायचे, त्याची काड्या बनवायच्या. त्याचं खूप प्रोसेस होतं. त्या आकाशकंदील बनवणं काही साधं नव्हतं, कारण ती प्लेन एकदम करून घ्यावं लागायच्या काड्या. पुन्हा मापाच्या काड्या असायच्या. हं? मापाच्या काड्या करायच्या, त्यांना ती दोऱ्यानं बांधून त्याला त्याच्यावरती चिक्कन माती, जी टेकीची माती आणून ती त्यातले खडे काढून ती शिजवून त्यानं ती पॅक करायचं. अशी पद्धत होती ती. आणि त्याच्यावर ते पतंगी कागद म्हणून असायचे, ते वेगवेगळे कागद, लाल असायचा, गुलाबी, पांढरा, त्यानंतर निळा एक असायचा, हिरवा असायचा. हे सगळे वेगवेगळे वेगळे करायचं. आणि त्याच्या खाली अशा खाली लोमट्या रिबिनसारखं असं कट करून ते चिटकून घ्यायचं. ती फार सुंदर होते. आणि त्याच्यामध्ये खाली जाळी करायची काढायचीच, आणि त्याच्यामध्ये दिवा ठेवायचा. दिवा, रॉकेलचा दिवा असायचा. आणि ते रॉकेलचा दिवा का असायचं, त्या दिवाला चोकून पुन्हा वरी एक वेळूची काडी लावून त्याला असं दोरी लावायची, ते दोरीने खाली पेटून ठेवायचं, आणि वर असं वरून वरी जायचं ते दिवाने, पुन्हा खाली बांधायचं बुडाला. आता बघा ते तिरंगी झेंडा वगैरे आपण करतोच ना, ती पद्धत थोडक्यात. झेंड्याच्या ऐवजी ते आकाशकंदील असायचं, कारण ते दररोज संध्याकाळी सूर्यास्त झाला की ते पेटवायचं. आणि ती कधीपासून, कोजागिरी पौर्णिमेपासून दिवाळीचं ते आपले हे आपले आपल्या ह्याचे लग्न, तुळशीचे लग्नापर्यंत असायचं ते. आणि खूप मुलांची चढावड, तुझा कसला आकाश दिवा झाला, ह्याचा झाला, कुणाचा पेटायचा, मध्येच हवा आली की मध्ये इकडे इकडे काहीतरी घोटाळे होऊन जायचे, मजा असायची. पण बघ ह्याचा किती उंच लावतो, कोण किती उंच लावतंय, कोण किती लावतंय. आता जास्त उंचीवर बी लावलं तर काय व्हायचं, ते हवेनं बंद पडायचं, मग परत अजून खाली घ्यायचा, परत ते पेटवायचं. ते खूप मजा होती ती दिवाळीची. आणि सगळ्यात दिवाळी म्हणजे माझ्या लहानपणची दिवाळी म्हणजे काय होतं, आमच्यात खाण्यापिण्याचं करत होते काय, मला ते मी एवढं माझं लक्ष नव्हतं खाण्यापिण्यावर, मी खरं सांगतो तुम्हाला. ते म्हणजे मी सारखं भटक भवानीसारखं बाहेरच असायचो.
त्या पोरं आहेत. आणि सगळ्यात आठवती मला दिवाळी आमच्या पाटलाच्या घरची. म्हणजे मी विठ्ठल पाटील जी मागं उल्लेख केला, विठ्ठल पाटलांचा मुलगा म्हणजे लिंबराज पाटील यांचा एक उल्लेख केलेला आहे मी. आणि ते आमच्या गावामध्ये प्रसिद्ध घर, श्रीमंत घर त्या काळातलं. हं? तर त्यांच्यामध्ये असं होतं की त्यांचे जी लिंबराज पाटलाच्या बहिणीचे मुलं म्हणजे भारत बरेच वर्ष झालं वारला, माझ्यापेक्षा मोठा होता तो भारत. त्यानंतर एक बाळू आहे म्हणे, आणि त्यांची बहीण मुन्नी म्हणून म्हणायचो आम्ही तिला. हे आम्ही समवयाच कमी जास्त वयाचे होतो आम्ही. आणि त्या पाटलाच्या घरी जाणं म्हणजे कसं, त्या पोरायच्या नात्यानं आम्ही घरी जाणं येणं होतं. आणि ते मला पाटील बापूजी होते, ते पण मला जरा चांगलं बोलत होते, महाराजच म्हणायचे त्या काळात सुद्धा. मी महाराजाच्या लायकीचा नसताना मी छोटा होतो तरी बी. तर त्यांच्यातली दिवाळी, त्यांच्यात फराळाचं, पण फराळाचं मी खायला द्यायच्या अगोदर तर पळून जायच होते. मला फक्त आवडायचं काय माहिती आहे का, ते दारूचं असे काडी असायची ह्याची, आणि त्याला ते लावलेलं फुर्र करायचं, ते तसे होते. पुन्हा नागाचं ते वेटाळायचं व्हायचं, पण ते मला कुठं मिळत होतं हो. आमच्या घरी पैसे बी देत नव्हते, तसलं वाजवायचं बी देत नव्हते काही. लोकांचं बघण्यातच माझी दिवाळी खुश. कुणाकडे जास्त वाजवायला आहे त्याच्याकडे जायचं, त्याला मदत करू लागायची, पिटू लागायला. मी पिटवतो. बऱ्याच वेळेस मला अपघात बी झाला, पोळलं बऱ्याच वेळेस. मी पिटवतो. बरेचशी पोरं भीत असत, मी भीत नसो. पुन्हा ती लय भानगड झाली. ती आता सारखे तोटे साधेशीर नव्हते, लय जोर द्यायचं, दान दिसे नाही, हे कंटाळ्या बसायसारखं होतं. मी डायरेक्ट मी बऱ्याच वेळेस अशी बुद्धपतीच्या कडे असं करायचं, फेकून द्यायचे. बऱ्याच वेळेस हातात पण वाजला, म्हणजे चांगले हात भाजलेले आहेत माझे ते. अशा खूप काही मज्जा आहेत. आणि ही मज्जा पाटलाच्या घरी मिळायची आम्हाला, कारण त्यांच्यात ते लिंबराज भाऊ जे होते, लिंबराज पाटील म्हणतो, ते खूप वाजवायला आणायचे लेकरांना, ते भाच्यांना त्यांचं. कारण श्रीमंत होते आणि त्यांच्यात सगळ्यात जास्त वाजवायचं फटाके जे असतं ते त्यांच्याकडे असतं, कारण बॉक्सच यायचा त्यांच्याकडे. आमचे गरीब मुलं आम्ही नुसते बघायची भूमिका करायचं, त्यांच्यातलं वाजवायला असतं म्हणून बघण्यासाठी जायचं. आता वाईट वाटतं त्या गोष्टी. आणि ज्यावेळेस मला वाजवायला जेव्हा पैसे त्यावेळेस मला ते राहिलं बी नाही माझ्याकडे ते. पण लोकांचं फटाके वाजवण्याचं बघण्यामध्ये खूप आनंद असायचा. अहो नुसते फटाके तर आमच्या वेळेस काय करायचे मुलं, जी शेण असतंय, म्हणजे गाईचं पहिले जनावरं खूप होते लोकांकडे, प्रत्येकाच्या घरी जवळजवळ काही नाही 1-2 असायचे जनावरं. तसं पाटलाच्या घरी तर खूप जनावरं होते, गाई म्हशी बैल 2-4 जोड्या होते त्यांच्याकडे. आणि ते मग शेण ही जे असे ना, आणि ती गवळणी जी पांडव वगैरे बनवायचे ना ती बाया, पेंद्या म्हणून जे असायचं मोठाच्या मोठा, दारामध्ये सडा सावरून करून त्याला कुंकू हळदी कुंकू पूजा वगैरे, त्याचं रांगोळी वगैरे ती. आणि नेमकं मुलं असे खोडकर कुणाच्याच जास्त आहे त्यांच्या त्या बेंबीमध्ये, त्या पेंद्याच्या बेंबीमध्ये तोटा कोंबायचा आणि पेटवायचा. म्हणजे ती सगळं ते पेंद्याचा पोटाचा चुंदुडा होऊन जायचा, सगळं शेण उडून जायचं अंगावर. हे असले नाटकं करायचे, कुणाच्या दारात गुपचूप जाऊन तसं कार्यक्रम करायचे. आता मी करायला म्हणजे तर पोराच्या मागं पळायला, कारण माझ्याकडे तोट्याना फिटा काय नाही, नुसतं बघायची भूमिका. ते अंगावर यायचं, कधी काय भरायचे कपडे, तेवढंच नाही भागायचं. तोटे वाजवताना दुसरी कला, कुणाच्या भिंती असायच्या कच्च्या भिंती, त्या भिंतीमध्ये तोटा कोंबायचा, द्यायचं फुकून, भिंती पाडायचं. म्हणजे आगाव कुठं नाही करायला, म्हणजे आमचा नंबर, म्हणजे आमची कंपनी तशी होती ना. ही अशी आमची दिवाळी होती. हां, पण खाण्याचं तुम्हाला मी परत मला आत्ताही विचारतात आपल्या मंडळीची संपर्कातले आहेत की महाराज तुम्हाला काय आवडतं, आम्ही पाठवू का वगैरे. आता तर खायची परिस्थिती नाही, गोड खायचं नाही शुगरमुळे, आणि काही एवढी नाही. हां, पहिला बी मला चिवडा वगैरे आवडत होता, आता बी म्हणत असतो कधी कोणाला पाठवत चिवडा पाठवता नाही, तसं काही एवढी आवड राहिली नाही. पण अशा पद्धतीने आमची लहानपणची दिवाळी. आणि अजून एक मित्र माझा अजून आहे, तो माझ्या शेजारीच आहे, इथे राहतो, पण ते आता तो नोकरी निमित्त बाहेर काम करतो ते कंपनीमध्ये. तर त्याची बी आठवण झाली मला. म्हणजे त्याचे 2 मोठे भाऊ, एक अण्णा म्हणून, अण्णा फार चिकट, अण्णा म्हणजे चिकट माणूस, अजून बी अण्णा बी आहे. आणि बाबा म्हणून होतात, आम्ही बाबा म्हणायचो, त्याचं बाबासाहेब नाव, पण आम्ही बाबा करायचो. मोठा ते आमच्यापेक्षा खूप मोठा. आणि ते काय करत, ते बाहेर काम करत होता, बाहेर
म्हणजे कंपनीत कुठंतरी काहीतरी गाडी चालवण्याचं काय. मग ती दिवाळीला यायचा, बाबा यायचा म्हणजे आमचं आनंदाचा, कारण ते मित्राचा भाऊ होता आणि तो मित्राचा एवढा लाड करायचा, म्हणजे कमलाकर नावाचा मित्र आहे तो, एवढा लाड करायचा, ती लाडका मित्र त्याचा. म्हणजे ते लहान धाकटा असल्यामुळं तिकडून ते घेऊन यायचं काही 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 काही. आणि मग त्याला ती भेकड, कमलाकर कधी फटाका वाजवायचं म्हणलं की नाही, ती फटाके सगळे गोळा करायचे, म्हणजे घरी जे आणायचं. मुकाट्या आमच्या इकडं शाळेत जे आता म्हणतो ना मंदिर, तिकडं शाळेकडे यायचं गुपचूप आम्ही. त्या फटाक्यातली दारू काढायची, त्याचे वेगवेगळे काही काही बनवायचे आयटम, डबल आवाजी काही. मला तिथं तंत्र, म्हणजे चांगल्या फटाक्याचं वाटोळं करणं ही माझा गुणच, कारण त्याच्यात काहीतरी नवीन अल्टरनेट करून जरा काहीतरी नवीन पद्धत वापरायचं, असं गोष्टी करायचं मी. आणि सगळे दारू ते हाताला लागायचं, कपड्याला लागायचं, ते आमचा छंदच. त्याला काही वाजवायची डेअरिंग होत नसं, आणि आम्ही काही डायरेक्ट असं करत नाही, त्याचं काहीतरी हेच दूर करायचं. डबल आवाजासाठी काय करायचं, लांबका तोटा तोडायचा, त्याची दारूमध्ये ते महागाला बुड कट करायचं ब्लेडनं, त्याच्यात ती मागची वात कोंबायची, त्याला वरून कागद गुंडाळायचा आणि ते खाली तोंड करून पेटवायचा. खाली तोंड करून असं पेटवलं की काय व्हायचं, खाल्ला आवाज आला की वरी जायचं, वर लावून मग वरी जाऊन दण दिसवायचं. म्हणजे आम्ही अशी तोप बनवायची. आता रेडीमेड काही भेटतंय, पण त्यावेळेस आम्ही असं बनवत होतो. अशी आमची दिवाळी होती. आणि ही कमलाकर जी आहे, तो अजून मी भेकडच आहे तसा थोडी वाजायला, पण हौशी माणूस होती खूप. त्यानं आम्ही दिवाळी अशा पद्धतीनं बऱ्याचशा आठवणी दिवाळीमधल्या. पण काय आता ते आठवून गेले दिवस म्हणतात ना, पण आम्हाला नाही हो स्वतःला काही. स्वतःला मी तर सांगितलं ना, माझी परिस्थिती खूपच हालाकी, कारण कोणी मायाचं. आता दिवाळीमध्ये इतराच्या बहिणी आंघोळ घालणं हे चालायचं, त्यांच्यात पाठीला ते उठणं लावणं, उठण्यानं चोळणं, तेल चोळणं, ह्या गोष्टी. पहाटे पहाटे 3:30-4ला भडाभडा भडभडा गरम पाणी ओतायचे. असं नव्हतं ते पहिलं. का खूप मजा असायची. रात्री 2-2:30 वाजल्यापासून कालवा ऐकू यायचा, फाट दन 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 दन, जिकडे तिकडे त्या दारूचा वास यायचे. पण ते आवडायचा वास, आता बी आवडतो मला त्या आवाजाची वास. म्हणजे त्यावेळेसचा जो आनंद आहे, जरी मला स्वतःला नाही करता, मला स्वतःला जरी नाही मिळतलं, पण दुसऱ्याच्या फटाक्याच्या आनंदामध्ये मला आनंद मिळत होता. उघड लुडू पळायचं, काहीही करायचं. आता तुम्ही मला आठवण करून दिली दिवाळीच्या काही आठवणी, म्हणून आठवलं मला, तर मला जसं दिसायला मी कसा पळत होतो. असो. तर आता बरेचसे दिवाळीतल्या काही सांगण मी पुढल्या भागामध्ये. पण आता आपली बरेचशी भाग वेगळी राहिलेली इथं. पण आज दिवाळी निमित्त जी तुम्ही मला एक सांगावं म्हटलात, म्हणून मी आजच्या भागामध्ये या गोष्टी सांगितल्या. तुमचं म्हणजे फराळीचं वगैरे चांगलं गोडधोड खा, आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तुमची दिवाळी कशी आनंदाची दणदणीत मोठ्या फटाक्यासारखे जावो, आणि तुम्ही सदैव आनंदी राहावे, अशी मी दीपावलीनिमित्त तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आजचा हा दीपावलीनिमित्तचा जो कार्यक्रम आहे, म्हणजे आपला तो कार्यक्रम इथेच थांबवतो, आणि परत भेटणारच आहे पुढील भागामध्ये. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी.